या चषकामध्ये दिसेल दिसेल, आता मी बोललो म्हणजे दिसणारच. नक्कीच तुझ्या तोंडात साखर बोड असंच वागेश्वर रोड संघाचे सर्व सहकारी म्हणत असतील आणि सामना चालू होतोय. सानेगाव वर्सेस वागेश्वर रोड. नक्कीच या दोन वाघा दरम्यानचा सामना. कडवी झुंज. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मेहनत काय असते ते सुद्धा दाखवून द्यावा लागेल. या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला असेल विजू मोरे, नॉन स्ट्राईकला बिपिन थापा. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय भावेश चंदने. एक उंचपुरा गोलंदाज, नवा जाणता गोलंदाज. राईट मोर विकेटचा मारा कीच थोडासा अडथळा निर्माण होतोय आणि पंच सांगतायत की हा डेड बॉल असेल. सामन्याची सुरुवात होत नाहीये. कीच जर पाहिलं गेलं तर त्रिदेव 11 रोहा आणि पिंगळसई या दरम्यान कोणता संघ चिठ्ठीच्या कार्यक्रमात येणार. आणि विजू खेळतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि विजू मोरेच्या खेळीचा अंत होतोय. पहिला हादरा, पहिली विकेट, पहिला गडी बाद होतोय. चिरूला संधी मिळतीये. भारी बॅट्समन होता, 3-4 बिबट्या नावावर होते. चक्का हाय ना पहिलीकडे मारून जाम. धन्यवाद चिरू. असं वाटते की सानेगाव संघ एक रणनीती आखून आलाय, एक व्यूहरचना त्यांनी केले. कारण पहिल्याच चेंडूवर विजू मोरे सारख्या फलंदाजाला बाद करतोय. राणा, तू म्हटलं होतास की विजू मोरेची बॅट या सामन्यामध्ये तळपेल, तर तसं काही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मी तुम्हाला एक बोलू शकतो, अध्यक्ष नुसते पहिल्या नंबरच्या ट्रॉफीकडे धावत आहेत. आता उचलणार का नाही ते थोडा वेळच दिसेल. नक्कीच जर त्यांचे खेळाडू उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करू शकले तर अध्यक्ष नक्कीच ती ट्रॉफी उचलतील आणि पिंगळसई गावात सुद्धा नेतील. आणि सुमित देशमुख, काय त्याचा लुक, अरे बाप रे कसला चालतोय. कारण मॅन ऑफ द मॅच ची त्यांनी ट्रॉफी त्याच्या हातामध्ये आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता आणि अक्षरशः दाणादाण उडवली त्यांनी शेणवई संघाच्या फलंदाजांची. नक्कीच सानेगाव संघाला विनंती असेल की 22 मिनिटाच्या आतमध्ये सामना संपवायचा आहे. आतापर्यंत 2 मिनिटं झाली आहेत, अजून देखील 20 मिनिटं असतील. पुन्हा एकदा 22 तयार होईल बिपिन तापासाठी. बिपिन खेळून काढतोय कव्हरच्या दिशेला आणि एकच धाव मिळते या चेंडूवर. या एक धावेने श्री गणेशा होतोय वागेश्वर रोडचा. जर पाहिलं गेलं ना तर 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब, हे जेव्हाच आपल्याला साथ देतं तेव्हा आपण मेहनत करत असतो. मेहनत जर केली नाही तर हे तिन्ही शब्द अक्षरशः फोल ठरतात. असंच काहीसं मैदानात पाहायला मिळेल. कारण फलंदाजी मार्कवर तयार होतोय अनिल. विजू मोरे, अनिल नक्कीच लेग पायच्या स्वरूपात एक धाव मिळते आहे. क्रिकेटच्या नियमानुसार 23 क्रमांकाचा नियम, 22 आणि लेग बाईज. पंच कळवतायत की ही लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव मिळते आहे. जरूर भावेश चंदने आणि सुभाष पाटीलने या चेंडूवर अपील केलं होतं. अतिशय उत्कृष्ट तऱ्हेचं अपील आपल्याला पाहायला मिळालं, मात्र त्याच्यामध्ये आत्मविश्वास थोडासा कमी दिसला. त्याच कारणाने पंच मात्र त्या अपीलला दाद देत नाही आहेत आणि लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आहे. ओम साई वॉटर सप्लायरचे मालक सतीश बाबा आणि विकेश सावंत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. याच दरम्यानचा एक मोठा फटका 6 धावांसाठी.
नक्कीच एकच जे स्वयंसेवक असतील त्यांनी चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. पुन्हा एकदा 22 तयार होतोय आणि मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होती आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि अनिलच्या खेळीचा अंत होतोय. बिपिन म्हणत होता की या चेंडूवर 2 धावा सहज झाल्या असत्या. आमची इच्छाच आहे. धन्यवाद डीजे. नक्कीच आज ना छोडूंगा तुझे दम दम आदम असंच भावेश चंदने मैदानाच्या आतमध्ये म्हणतोय. वागेश्वर रोड संघाच्या फलंदाजांना जवळजवळ 2 फलंदाज स्तंभूच्या आश्रयाला जात आहेत आणि RGPL 2 आठवड्यापूर्वी आपण पाहिले त्या RGPL मध्येच भावेश चंदने आणि बिपिन थापा एका संघामधून खेळत होते. आता मात्र विरुद्ध संघामध्ये खेळतायत. लॉंग ऑनच्या दिशेला एक धाव मिळते. बिपिन थापा आता मात्र कोणती जोखीम पत्करायला तयार नाहीये. जी जोखीम पत्करली त्यावेळेस अनिल सारख्या एका मोठ्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय आणि या एक धावेनिशी धावफलकावर धावा येत आहेत. त्या आतापर्यंत 2 बाद 10 धावा. नक्कीच पहिलं षटक जर पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले नव्हतं आणि थोडीशी फील्ड अम्ब्रेला टाईप सजवलेली दिसली सानेगाव संघाची, परंतु त्याचा फायदा काही बिपिन थापाला घेता आला नाही आणि एकच षटकारानिशी धावफलकावर धावा येत आहेत त्या 10 धावा. आणि ज्या फलंदाजाने या रोहा ग्रामीण असोसिएशन मध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा भीम पराक्रम केला होता, मात्र तो फलंदाजी करत होता त्यावेळेस आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय राहुल उर्फ पिंट्या. पुन्हा एकदा खेळून काढतोय आणि नक्कीच गलथानपणा आपल्याला दिसतोय. जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा वसूल करतायत दोन्ही फलंदाज. तत्पूर्वी निवी गावचे सदस्य दिनेश साळवी यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि असं नसतं व्हायचं. 110 मीटर कर मारला. 110 मीटर दिनेश साळवी मगाशी. नक्कीच जो आपण सामना पाहिला संकेत देशमुख 11 वर्सेस राकेश शिंदे, त्याच दरम्यान दिनेश यांनी 110 मीटरचा एक षटकार मारला. त्याच कारणे राजू केरकर त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतायत आणि अभिनंदन सुद्धा करतायत. तत्पूर्वी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच अचूक टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वेग जास्त घेतला आणि बिपिन थापाला पूर्णतः बीट करण्यामध्ये यश मिळालं ते राहुलला आणि चेंडूचा जाऊन स्थिरावतोय तो सरळ यष्टीरक्षक सुभाष पाटीलच्या हातामध्ये. पुनश्च गोलंदाज तयार होतोय आणि बिपिन ठोकतोय. चेंडू जातोय हवेमध्ये. चेंडू खाली नक्कीच भावेश चंदने होता, मात्र तो झेल होऊ शकत नाहीये. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. हर्षल तिथे जाऊन फील्ड करतोय. तोवर मात्र 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेनिशी धावफलकावर धावा लागतात त्या आतापर्यंत 14 धावा. ओम साई वॉटर सप्लायरचे मालक सतीश बाबा आणि विकेश सावंत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. पुनश्च गोलंदाज पिंट्या तयार होते गोलंदाजी मार्कवर. पिंटू पारच्याचा आपण फलंदाजी पाहिली आहे, तशीच या पिंटूची आपण गोलंदाजी पाहणार का? मात्र चेंडू जाईल सरळ सीमा पार का 6 धावांसाठी.
धन्यवाद डीजे. नक्कीच बिपिन थापा मात्र आता त्याच्या रंगामध्ये रंगतोय, नक्कीच रंगाची उधळण करतोय. पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय. श्रेयस मोहिते चेंडूवर येतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. दुसरी धाव मात्र पूर्ण होत नाहीये. एकच धावेवर समाधान मानायला लागते दोन्ही फलंदाजांना. आणि या षटकातील अखेरचा चेंडू, शेवटचा चेंडू, धाव फलकावर धावा असतील त्या आतापर्यंत 21 धावा. किती धावांचा पाठलाग करायला लागणार सानेगाव संघाला, ती त्यांची गोलंदाजी जर भेदक ठरली तर धावा थोड्याशा कमी पाठलाग कराव्या लागतील. जर तिसऱ्या गोलंदाजाने 15 धावांच्या आसपास धावा दिल्या तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या किंबहुना एक आव्हान उभारण्यात यश मिळेल ते वागेश्वर रोड संघाच्या या फलंदाजांना. आता मात्र प्रथमच चेंडू फेस करेल तो भाई मोरे उर्फ सुरेंद्र. आणि ज्या 21 धावा आपण पाहतोय धावफलकावर, त्यातल्या 20 धावा बिपिन थापाच्या नावावर. अक्षरशः एकतर्फी सामना रंगतोय. चला सानेगाव संघ 22 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपवायची आहे. आणि मात्र पंच पाहतायत चेंडू जातोय निर्धाव पद्धतीचा. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येतात त्या आतापर्यंत 21 धावा. 2 बाद 21 वागेश्वर रोड. मग सानेगाव संघाने कोणती रणनीती आखली होती ते नक्कीच निलेश नाईक सरांनी नाणेफेक करताना विचारला असेल. जी रणनीती आखली त्याला ते खरे उतरलेत का ते सुद्धा पाहायचं आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो कौशल मोरे. नक्कीच एक सायमन टेफल म्हणून आपण पंच पाहायचो आंतरराष्ट्रीय दर्जावर. त्यांचं एक स्वप्न होतं की वर्ल्ड कप मध्ये त्यांना पंचगिरी करायची होती. मात्र 1999, 2003 आणि 2007च्या वर्ल्ड कप मध्ये त्यांना ती संधी मिळाली नाही. कारण एक न्यूट्रल असा एक नियम आहे आंतरराष्ट्रीय दर्जावर. ज्या वेळेस यजमान संघ म्हणजेच 1999, 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ तिथे फायनलच्या सामन्यामध्ये खेळत होता, त्याच कारणाने सायमन टफल यांना पंचगिरी त्या सामन्यामध्ये करता आली नाहीये. आणि बिपिन टोकतोय. चेंडू जाईल सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. नक्कीच मी म्हणत होतो की सायमन टफल यांचं जे स्वप्न होतं ते मात्र सत्यात उतरलं. ते म्हणजे 2011च्या वर्ल्ड कपच्या दरम्यान ज्यावेळेस भारत वर्सेस श्रीलंका सामना रंगला, त्यावेळेस मात्र त्यांचं स्वप्न साकार झालं. पुनश्च गोलंदाज तयार होईल कौशल मोरे. आता मात्र बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. मात्र एक गचाळ फेक पाहायला मिळते. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतायत दोन्ही फलंदाज. बिपिन थापाला मात्र स्ट्राईक मिळते. थोडंसं काव होईना क्रिकेटच्या मैदानामध्ये भान असणं गरजेचं असतं. जर त्या शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू आपल्या स्वतःच्या हातामध्ये ठेवला असता तर बिपिन थापा स्ट्राईक चेंज झाली असती आणि आता मात्र बिपिन थापा स्ट्राईकवर नसता. मात्र थोडंसं काहीसं वेगळं घडते मैदानाच्या आतमध्ये. बिपिन खेळतोय. चेंडू जाईल पंच कळवतील तिथे धावा किती असतील. धन्यवाद डीजे. नक्कीच मी म्हणत होतो की बिपिन थापाला जर स्ट्राईक मिळाली नसती तर हा षटकार किंबहुना हा चौकार वाचला असता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय कौशल बिपिनसाठी.
किचा उजव्या एष्टींच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार पंच कळवतायत की हा स्वैर चेंडू असेल. यष्टीरक्षकाने थोडीशी तिथे चूक केली नाही आणि धाव फलकावर धावा लागतात त्या आतापर्यंत 2 बाद 34 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा होईना एक मनोबल उंचावणारा हा चेंडू असेल कौशल मोरेसाठी. कारण कौशल मोरेची जर गोलंदाजी पाहिली तर पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल त्याने 12 धावा खर्च केल्या आणि या चौथ्या चेंडूवर एक वाईड आणि एक निर्धाव चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे ओळतील आणि सांगतील की हा मात्र एक स्वैर चेंडू आहे. अतिरिक्त धाव मिळते ती वागेश्वर रोड संघाला आणि धाव फलकावर धावा लागतात त्या आतापर्यंत 35 धावा. 2 गडी बाद 35. येणाऱ्या 2 चेंडूंवर किती धावा खर्च करणार, किती धावा वसूल करणार. आता मात्र बिपिन ठोकतोय, चेंडू जातोय सरळ सीमा पार. यस, इट्स अ मॅक्सिमम हिट बाय बिपिन. धन्यवाद डीजे. काय वाटतंय इथे हा षटक निर्णायक ठरणार का? कारण या षटकामध्ये जवळ जवळ 20 धावा खर्च करतोय कौशल मोरे. बिपिन तापा खेळतोय, बॅक टू द बॉलर, 1 बाउन्स. भावेश चंद्रच्या हातामध्ये चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र तिसरी धाव होणार का? आणि पंच कळवतील की हा सुरेंद्र म्हणजेच भाई बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. नक्कीच वागेश्वर रोड संघ जवळजवळ 43 धावा धाव फलकावर लावल्यात आणि 44 धावांचं आव्हान दिलंय ते सानेगाव संघासमोर. आणि जर त्याच्यामध्ये 43 धावांमधनं जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 40 धावा खेळला तो एकटा बिपिन थापा. नक्कीच टाळ्यांचा गजर होतोय त्याच्यासाठी सुद्धा. कारण
धन्यवाद डीजे. तर मी सांगत होतो की धाव फलकावर धावा लागल्या होत्या, त्या 43 आणि 44 धावांचं आव्हान दिलं ते सानेगाव संघासमोर. मग त्यामध्ये वैयक्तिक 40 धावा होत्या त्या एकट्या बिपिन थापाच्या. मग एकतर्फी झुंज दिली त्याने या मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 15 चेंडूंमध्ये 40 धावा, त्याच्यामध्ये खणखणीत असे 4 षटकार सुद्धा होते आणि 2 चौकार सुद्धा होते त्याच्या खेळीमध्ये. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी साकार केली बिपिन थापाने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सन्माननीय अमोल देशमुख यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल दत्ता. दत्ता नक्कीच चेंडूचा पत्ता लागून देणार का बाबूला, कारण सानेगाव संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये नक्कीच दाखल होते. बाबू आणि श्रेयस. राईट मूर्ती विकेटचा मारा. बाबू नक्कीच एक मोठा हिट मारण्याचा प्रयत्नात होता, मात्र चेंडूने गती थोडीशी कमी घेतली आणि चेंडू जाऊन स्थिरावतोय तो यष्टीरक्षक नितीन जोशी यांच्या हातामध्ये. नक्कीच एक अनुभवी क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात नितीन जोशी यांच्या मार्फत. पुनश्च गोलंदाज तयार होतोय दत्ता. आता मात्र बाबू खेळून काढेल, चेंडू जाईल जवळ जवळ 108 किलोमीटर 108 मीटर. मोठा षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच पुन्हा एकदा दत्ता तयार होतोय. पुन्हा एकदा मोठा हिट आणि चेंडू जातोय सर्व बॅक टू बॅक 6 धावांसाठी. कणकणी षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये माहिती येते की SP 11 संघाचा ओमकार देसाई, तसाच सानेगाव संघाचा म्हणजेच रोहे गावचा ओमकार देसाई. जर ओमकार देसाईचा फोटो आपण फेसबुकला किंवा यूट्यूबला पाहिलं तर तुम्हाला समजेल की मी का म्हणतोय बाबूला ओमकार देसाई म्हणतात. पुन्हा एकदा एक मोठा हिट मारण्याचा प्रयत्नात मात्र दत्ता सुद्धा या टाइमला नक्कीच हुशार होतोय. चेंडू थोडासा स्लो करतोय आणि त्याला माहित आहे जर वेगवान चेंडू टाकला तर त्याच वेगामध्ये बाबू मला षटकार मारू शकतोय. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. धावफलकार धावा येते त्या आतापर्यंत 12 धावा. पुन्हा एकदा एक मोठा हिट. नक्कीच एक बॅटची कडा लागली असं वाटत होतं यष्टीरक्षकाला. त्याचं अपील सुद्धा झालं, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत आणि सलगचा दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ संपतोय आणि धावफलकार धावा असतील त्या 2 षटकाराच्या साह्याने 12 धावा. पुन्हा एकदा दत्ता. आता मात्र फुलटॉस पाहिजे चेंडू जाईल सरळ सीमा पार. या षटकातील तिसरा षटकार आणि 18 धावा येतात या षटकामध्ये.
धन्यवाद डीजे. येणारे चेंडू असतील 12 आणि आवश्यकता असेल धावांची, त्या 26 धावांची आवश्यकता. 4 मोठे फटके, सामना विजयी होईल सानेगाव संघ. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, तर वागेश्वर रोड संघ इथे विजयी होऊ शकतोय. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय बिपिन थापा. बिपिन टू श्रेयस. नक्कीच पुन्हा एकदा या खेळाडूंची खासियतच ही आहे, एक जर डॉट आला तर दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका सुद्धा मारण्याची क्षमता हे दोन्ही फलंदाज ठेवतात. त्यामुळे डॉट आल्यानंतर त्यांच्यावर एक दबाव असतो, तो आपल्याला दिसत नाहीये. बाबूने सुद्धा असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर बाबूने पाहिलं आणि सलगचे 2 चेंडूंवर 2 षटकार लगावले. तदनंतर 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर शेवटच्या चेंडूवर सुद्धा एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकानंतर 18 धावा लागल्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये सलगचा दुसरा चेंडू निर्धाव जातोय. नक्कीच एक नियंत्रित गोलंदाजी कशी असते आणि कशी करावी हेच बिपिन थापा इथे दाखवतोय. येणारे चेंडू असतील 10 आणि आवश्यकता असतील ती 26 धावांची. 10 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाहीये, कारण श्रेयसला सुद्धा माहिती आहे की फॉर्म मध्ये असलेला फलंदाज कोण आहे. तर माझा समवेत सलामीला आलेला बाबू एक फॉर्म मध्ये असलेला, कारण त्याने तब्बल 3 षटकार या सामन्यामध्ये लगावलेत. येणारे चेंडू असतील 9 आणि 25 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 25 धावा, 25 धावा 9 चेंडू. काय होईल या सामन्यामध्ये. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि काय होते या चेंडूवर. नक्कीच यष्टीरक्षक चुकला, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू सुद्धा चुकला. चेंडू जातोय कार्पेटच्या साहाय्याने 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. त्रिदेव 11 संघाचा कर्णधार आणि पिंगळसई संघाचा कर्णधार व्यासपीठाकडे यायचा आहे. पुन्हा एकदा बिपिन तयार होते बाबूसाठी आणि आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू जातोय सरळ 1 बाउंड सीमा पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच भाई मोरे याला सुद्धा विनंती असेल की वेळेवर सुद्धा बंधन ठेवायचं आहे. जे काही निर्णय असतील ते त्वरित घ्यायचे आहेत. धावा पाहिजे असतील 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावा. कोणता संघ नक्कीच चिठ्ठीच्या कार्यक्रमामध्ये आगेकूच करणार, नक्कीच पहिलं पाऊल टाकणार या चषकाच्या दृष्टिकोनातून ही एक महत्वपूर्ण लढत. पुन्हा एकदा एक अखूट टप्प्याचा चेंडू, मात्र बाबूला चेंडू समजला नाहीये.
धन्यवाद डीजे. नक्कीच येणारे चेंडू असतील 6 आणि 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 17 धावा. नक्कीच आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जावर सायमन टपल समवेत बिली बावडन यांना सुद्धा पाहिलं. बिली बावडनची एक खासियत होते की एक बोट वाकडा करून ते जर एक खेळाडू बाद झाला तर ते असे दर्शवायचे. मात्र ते मुद्दामून ते दर्शवायचे नाही, कारण त्यांना एक आजार झाला होता ज्यावेळेस ते 21 वर्षाचे होते. एक रिमोट राईट आर्थेटिक्स असा हा त्यांना आजार झाला होता. त्याच कारणाने ते तशा पद्धतीने गडी बाद द्यायचे. आणि बक्षीस येते 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. जर या गोलंदाजाने 6 चेंडू मध्ये 17 धावा दिल्या नाहीत तर राणा मोरे याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येते या गोलंदाजाला. नक्कीच याच दरम्यानचा एक स्वैर चेंडू पाहायला मिळते. अतिरिक्त धाव सुद्धा भेटेल ती सानेगाव संघाला. नक्कीच रॉ ग्रामीण असोसिएशनचे एक सदस्य राजू केरकर सुद्धा बक्षीस लावतात. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं पारितोषिक. ही महत्वपूर्ण लढत का होती हेच ही बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सतेज श्रेयस मात्र इथे हुशार होतोय. श्रेयसने पाहिलं की डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय सरळ कार्पेटच्या साह्याने 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे वसंत ऋतू फुलत नाहीये, ते श्रेयस समोर इथे फुलतोय, बहरतोय, त्याची बॅट तळपतीये. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 12 धावा. शॉर्ट पिच पाहिजे. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय सरळ सीमा पार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. नक्कीच टीम मीटिंग घेण्यासाठी प्रवृत्त करतोय श्रेय असं वागेश्वर रोड संघाच्या कर्णधाराला. कारण ज्या वेळेस 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता होती, तर आता मात्र समीकरण चेंज होते. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सानेगाव संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की सामना जोवर संपत नाही तोवर आज जायचं नाही कोणी, जोवर पंच बॉल डेट करत नाही तोवर. आता मात्र श्रेयस ठोकतोय, चेंडू जातोय सरळ सीमा पार 6 धावांसाठी. सानेगाव संघाचा कर्णधार त्वरित व्यासपीठाकडे यायचा आहे. सानेगाव संघाचा कर्णधार धन्यवाद डीजे. नक्कीच निलेश सर, हा सामना तुम्ही सुद्धा पाहिला असाल. 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना नक्कीच वागेश्वर रोड संघाला असं वाटलं होतं की